ओके, चला आपण बघूया इथे की हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जे आपण म्हणत होतो की इलेक्ट्रिक करंट गेला कोणत्या सर्किटमधून कशातून, तिथं रेझिस्टन्स असतोच त्याला, तर काहीतरी हीटिंग होत असते. तर त्याच्याबद्दल जर आपल्याला डिटेल बघायचं आहे काही गोष्टी, चला लक्ष देऊया. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वेन द रेझिस्टर इज कनेक्टेड इन द इलेक्ट्रिक सर्किट. कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेझिस्टर कनेक्ट केलेला असेल, हीट इज प्रोड्यूस इन दॅट इट ड्यू टू द करंट. करंटमुळे त्याच्यामध्ये काय तयार होते? हीट तयार होत असते. ठीक आहे, दिस इज नोन ॲज द हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. यालाच हिटिंग इफेक्ट आपण म्हणतो. ठीक आहे, जे आपण मगाशी बोललो तोच हा पूर्ण पॉईंट ॲज इट इज लिहायचा आहे तुम्हाला, या 2 लाईन. ठीक आहे, ओके. ह्या दोन दोन लाईन तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चाललो आहे पुढचा थोडासा पॉईंट बघण्यासाठी. इक्विपमेंट सच ॲज वॉटर बॉयलर. एक्झाम्पल दिलेत काही. वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर. सध्याच्या काळात तर हे यूज नाही होते, बट त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. आधीच्या काळामध्ये असं होतं, ते वाइंडिंग्स आहेत, बघा इथे दिसतात हे वाइंडिंग्स आहेत, गरम झाले बघा. ठीक आहे, कधी कधी एक कॉफी हिटर पण असतात छोटं, ते असं आतमध्ये कॉफीच्यामध्ये ठेवलं किंवा दुधामध्ये ठेवलं, पाण्यामध्ये ठेवलं, छोटं हिटर असतं, त्याला पण वाइंडिंग्स असतात. करंट गेला ते गरम होणार आणि पाणी किंवा जे काही लिक्विड आहे ते गरम होऊन जाईल त्यातून. ठीक आहे, हे कुकर कॉईल आहे, हिटर आहे. तर बल्ब मेकिंग द यूज ऑफ हीट इलेक्ट्रिक करंटमुळे त्याच्यामध्ये बघा कॉइल्ड कॉईल, आणि हे कॉईल आहे सोलेनॉइड टाईप, म्हणजे फक्त कॉईल आहे अशी. कंडक्टर असतो तो असा गोल केलेला असा, आणि ते जे काही कंडक्टर आहे असा गोल केलेला आहे त्यालाही असा शेप दिला परत की दॅट इज द कॉईल, पण कॉइल्ड. त्याला पण परत कॉईल शेप दिला आहे, कॉईलला परत कॉईल शेप दिला आहे. ठीक आहे, सो कॉईल ऑफ द कुकर, कॉईल ऑफ द हीटर, यांना करंट गेला ते हीट होणार. ओके, ठीक आहे. इलेक्ट्रिक कंडक्टर्स हॅव्हिंग द हायर रेझिस्टिव्हिटी आर यूज. ज्यामध्ये रेझिस्टन्स जास्त आहे ते यूज होतात, कारण जेवढा जास्त रेझिस्टन्स तेवढा जास्त तिथं काय काय असणार आहे? हिटिंग इफेक्ट. कारण आपण फॉर्म्युला बघितला ना लास्ट टाइम, हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे हीट एनर्जी. जेवढा रेझिस्टन्स तेवढं जास्त हिटिंग इफेक्ट असं होणार. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा बघा मी मार्क करतो इथे. बघा इथे जर बघितलं आपण तर एक टर्म तुमच्या लक्षात येईल. हे त्याचं काय दिलं आहेत, एक्झाम्पल्स दिले आहेत. त्याचं आयडिया दिली की नक्की काय. फॉर एक्झाम्पल कॉईल मेड अप ऑफ द अलॉय नायक्रॉम. हे काय बाकीचं डिटेल त्यांना लिहायची गरज नाही आहे, हे फक्त वरचे 4 लाईन लिहिले तरी पण सफिशियंट आहे. म्हणजे याची हेडिंग लिहायची. हेडिंग लिहिल्यावर मगाशी हे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असतो काय, त्याच्या 2 लाईन होत्या मगाशी मी एक्सप्लेन केलं आणि वर ढकलला, तर ते 2 लाईन लिहायचे व्यवस्थित. आणि या पॅरेग्राफमधून एवढं. आणि ड्रॉ दीज 2 डायग्राम्स, या 2 डायग्राम काढून घ्यायच्या. ह्या खालच्या या 2 डायग्राम नाही काढायच्या. ठीक आहे, त्याचं एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे की कसं असणार आहे, एवढंच लागणार तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर एक पॉईंट बघायचा आहे जे मगाशी ऑलवेज रिमेंबरमध्ये, हा जरा महत्त्वाचा पॉईंट आहे. बघूया. युनिट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर इज 1 वॅट. पॉवर वॅटमध्ये मोजता. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की पॉवर कशामध्ये मोजतो? वॅटमध्ये. ठीक आहे, पण ते एक छोटं युनिट आहे. इट इज अ व्हेरी स्मॉल युनिट. हेन्स 1000 वॅट. जवळपास काहीतरी मेजरमेंट असावं म्हणून. तर समजा आपण उद्या कोणती गोष्ट मार्केटमध्ये घ्यायला गेलो, किलोमध्ये मोजतो माससाठी. ग्रॅममध्ये मोजतो का? नाही, किलोमध्ये मोजल्या जाते ती, कारण काय, ते कन्व्हिनियंट युनिट आहे त्यासाठी. तसंच पॉवरसाठी कन्व्हिनियंट युनिट वॅट फार छोटं होतं, त्यामुळे 1000 वॅट, दॅट इज 1 किलो वॅट, ज्याला काय म्हणतो आपण 1 किलो वॅट, हे यूज होतं. ठीक आहे, प्रॅक्टिस. 1 किलो वॅट पॉवर इज यूज फॉर 1 आवर. इट विल मिनिंग 1 किलो वॅट इंटू टाईम, दॅट विल बी द इलेक्ट्रिकल एनर्जी. हे बघा, इलेक्ट्रिकल एनर्जीचा आपण फॉर्म्युला बघितलाच आहे, पॉवर इंटू टाईम. आता पॉवर समजा 1 किलो वॅट घेतला आपण, आणि टाईम समजा 1 आवर घेतला, तर दॅट विल बी 1 किलो वॅट आर एवढे होणार, 1 किलो वॅट आर. तर हे जे काय, म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करू, 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट एवढी पॉवर यूज केली 1 आवरसाठी. पॉवर इंटू टाईम एनर्जी. ठीक आहे, तर एवढी एनर्जी एका तासासाठी यूज केली, त्याला 1 किलो वॅट आर म्हणतो, जे घरामध्ये
युनिटच्या भाषेमध्ये म्हणत असतो आपण, नाही का? कधी पण लाईट बिल आलं MSEBचं, हे लाईट बिल आल्यावरती आपण म्हणतो की अरे 230 युनिट झालेलं आहे यूज, 520 युनिट झालं आहे, 56 युनिट यूज झालेलं आहे. युनिट म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही युनिट येतं आपल्याला लाईट बिलमध्ये, की एवढे युनिट झालेले आहेत, दॅट इज 1 kWh त्या बिलाच्या हिशोबाने असतं. ठीक आहे. सो दिस इज 1 kWh एनर्जी यूज. आता ते काढायचंच म्हटलं तर कसं, त्यांनी कॅल्क्युलेशन कसं केलं आहे बघा. वन 1 kWh. तर 1 kW म्हणजे 1000 वॅट. आर म्हणजे किती, 60 मिनिट इंटू 60 सेकंड. मग ते टोटल एवढे सेकंद होणार. मग मल्टिप्लिकेशन केल्यावरती ते किती आलं माहिती आहे का, 3.6 इंटू 10⁻⁴ 6 जूल इतकी एनर्जी. कारण एनर्जी ना ती, हे बघा याला काय लिहिलं आहे, एनर्जी. एनर्जी ही एनर्जी तुमची आलेली पॉवर इंटू टाईमची. ठीक आहे. तर एवढी जूल एनर्जी असते एक युनिट 1 kWh म्हणजे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. माहितीसाठी फक्त. ओके, तुम्ही हे एवढं जरी लिहून ठेवलं, हे लिहून ठेवा एक नोट म्हणून, माहिती असू द्या, हे पुढच्या वर्षी पण आपल्याला लागतंच. ठीक आहे. सो ह्या जेवढं मार्क केलं यातल्या 2 डायग्राम, हे 3-4 लाईन आणि हा थोडासा पॉईंट लिहून ठेवायचा यातला. ओके, मी यातून एक्झिट होतो आहे आणि पुढे जाऊया काय दिलेलं आहे यात. बल्बच्या बाबतीत थोडीशी माहिती आहे. यूज ऑफ कॉईल. एक बल्ब, त्याचं एक एक्झाम्पल कन्सिडर केलं आपण की याच्यामध्ये काय होतं. तुम्ही बघा एक बल्ब आहे इथे, हा जुना, आता तर LED बल्ब वगैरे आलेत सगळे, हा बघायला पण लवकर भेटत नाही. पण याच्यामध्ये ॲक्च्युली नायक्रॉम कॉईल होते, इथं लिहिलं असेल कुठेतरी. ठीक आहे, आपण बघूया एक एक पॉईंट रीड करून सांगतो मी तुम्हाला की काय काय याच्यामध्ये एक्झॅक्टली. ठीक आहे, बघूया आपण. चला. सेव्हरल टाइम्स वी हिअर ऑर रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग फायर ड्यू टू शॉर्ट सर्किट. याच्याकडे येऊ नंतर पण पहिले हे बघून घेऊ, आणि हे त्याचं वरचंच एक्झाम्पल आहे. हे बघा बल्ब, आपण हे एकदा एक्सप्लेन करून देतो म्हणजे पुढं जाता येईल आपल्याला. हा एक प्रकारचा बल्ब आहे आणि या बल्ब जो आहे जरा जुन्या टाईपचा आहे, ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन गॅस असतो आणि याच्यावरती ही एक कॉईल आहे सोलेनॉइड टाईप, ती नायक्रोम कॉईल असते. ठीक आहे. हा ग्लास काचेचा बल्ब, ग्लास सपोर्ट आणि स्क्रू बल्ब जो आपल्याला अडकवायचा. जेव्हा याच्यातनं करंट जातो, ही हीट होते, त्याच्यातनं हीट एनर्जीमुळे फोटॉन्स म्हणजे लाईट पार्टिकल्स असे बाहेर पडतात आणि आपल्याला काय भेटत असायचा, म्हणजे जरा लाईट भेटत होता, प्रकाश भेटत होता ह्याच्याने, म्हणजे हिटिंग इफेक्टने हे भेटत होता. युजेस ऑफ कॉईलमध्ये, कॉईलचं यूज एक बल्ब म्हणून पण आहे. आता एक महत्त्वाचा पार्ट पुढे आपण बघतोय, नीट लक्ष द्या. ठीक आहे. थोडंसं मी याला वर घेतो आणि याला थोडंसं आपण मॅग्निफाय करूया. ठीक आहे. बघा इथे बघा, सेव्हरल टाइम्स वी हिअर अबाउट ऑर रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग फायर ड्यू टू शॉर्ट सर्किट. कधी कधी बघतो अरे बिल्डिंगला आगच लागली आहे, कशामुळे, ते शॉर्ट सर्किटमुळे झालेलं असतं. कशामुळे झालेलं असतं, शॉर्ट सर्किट. तर व्हॉट इज शॉर्ट सर्किट बघू. समटाइम्स इफ वी स्विच ऑन अन इक्विपमेंट इन अवर हाऊस, इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट्स अँड इलेक्ट्रिक सप्लाय शट डाऊन. काय असतं माहिती काय, एंट्रीलाच आता तर तिथे स्विचेस आलेत की ओव्हर करंट जायला लागलं तर स्विच डायरेक्ट ट्रिप होतो आणि खाली पडतो. पण थोडंसं आधीच्या काळात काय होतं माहिती का, एक फ्यूज असायचा, तिथे एक वायर असायची अशी. काय व्हायचं माहिती का, याला जर याच्यातून जास्त करंट गेला, लिमिटपेक्षा जास्त जर करंट गेला, तर हा फ्यूज इथून उडून जायचा. म्हणजे ती वायर मेल्ट होऊन जायची, हिटिंग इफेक्ट होतो, ती मेल्ट होऊन जायची. तर मग हे का बरं ठेवायला लागायचं, कारण जास्त करंट जर चुकून गेला आणि घरामध्ये गेला तर TV असेल किंवा जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ते गेलेच समजायचं. मग म्हणून हा फ्यूज आधी असायचा. त्याच्याऐवजी आता नवीन सिस्टीम आली ट्रिप, तर जास्त करंट जायला लागलं का ऑटोमॅटिकली ट्रिप होता. ठीक आहे. पुढे बघा. सो शट डाऊन. लेटर डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. तर हे असं का होतं, त्याच्या मागचं रिझन आपल्याला बघायचं आहे. होम इलेक्ट्रिकल कनेक्शन्स ऑफ लाईव्ह न्यूट्रल अर्थ. 3 वायर असतात. तुम्ही कधी आपण स्विच बोर्ड जरी बघितला ना, तर तुम्हाला जाणवेल की स्विच बोर्डला सुद्धा तिथं अशा 3 वायर, 3 असे होल्स असतात. कोणत्या पद्धतीने बघा, असा एक स्विच बोर्ड असतो इथे, इकडं एक आणि इकडे एक. ती पिन याच्यामध्ये आपण घालतो. तर याच्यामध्ये ॲक्च्युली 3 लाईन्स असतात आतमध्ये. एक असते लाईव्ह वायर, एक असते ग्राउंड, त्याला अर्थ म्हणतो, आणि एक असतं न्यूट्रल. ठीक आहे. लाईव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह, इकडे समजा पॉझिटिव्ह आहे लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर,
आणि एक अर्थची वायर असते, अर्थ म्हणजे जर जास्त करंट आला तर तो अर्थला गेला पाहिजे म्हणून, ठीक आहे. असे 3 वायर्स असतात. तर बघा याचं ॲक्च्युअलमध्ये पुढे काय होतं, हॅव्हिंग द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 वोल्ट. तर 2 वायरमध्ये किती पोटेन्शियलचा डिफरन्स असतो, 220, 220 वोल्ट. डेंजरस असतात, त्याच्याने करंट जोरात बसू शकतो, शॉक जोरात बसू शकतो. द अर्थ इज कनेक्टेड टू द ग्राउंड. अर्थचा जो पॉईंट मी सांगितला तो कशाला, ग्राउंडला कनेक्ट असतो, ठीक आहे. ड्यू टू द फॉल्ट इन द इक्विपमेंट or if the plastic coating of the live and the neutral wires gives away, the two wires come in contact with each other and large current flow through the producing heat. If any inflammable material exists around the place, it can catch the fire. होतं काय माहिती का, जे काय 3 वायर इतक्यात आपण बघितलं ना, एक अर्थ बघितली, एक एक अर्थ बघितली, एक लाईव्ह बघितली आणि एक न्यूट्रल बघितली. अर्थ तर ग्राउंडला दिली, ते आपण आधीच म्हटलं. या दोघांमुळे कितीचा फरक असतो आपण सांगितलं, 220 वोल्टचा फरक असतो लाईव्ह आणि न्यूट्रलमध्ये. होतं काय, ही पण एक वायर आहे आणि ही पण एक वायर आहे, ह्या दोन्ही पण वायर आहेत. तर या वायरमधली जर कोटिंग खराब झाली किंवा ते एकमेकांना टच झाले, कोटिंग असते त्या 2 वायरवरती, ती कोटिंग खराब होऊन त्याच्यामधली वायर जी आहे ॲक्च्युअलमध्ये कंडक्टर एकमेकांना जर टच झाले, तर जे व्हायला नाही पाहिजे पण ते झाले, तर त्याच्यातून लार्ज करंट फ्लो होतो आणि हिटिंग इफेक्ट तयार होतो. खूप जास्त करंट गेल्यावर हिटिंग इफेक्ट होतो आणि हिटिंग इफेक्टमध्ये जास्त हीट तयार झाल्यामुळे आजूबाजूला जरी कोणती जळणारी गोष्ट असेल तर इट विल कॅच द फायर, तर ती फायर कॅच करते. इथपर्यंत सांगितलं आहे. म्हणजे हा इथून ते इथपर्यंत पॅरेग्राफ इम्पॉर्टंटच आहे, ही डिटेल माहिती आपल्याला पाहिजे. देअर फॉर द फ्यूज वायर यूज्ड इन द प्रिकॉशनरी मेजर. म्हणून फ्यूज वायर आधी बिल्डिंगच्या आत खाली यूज केल्या जाते. जर असा जास्त करंट जायला लागला तर तो फ्यूज उडून जातो आणि जास्त करंट आतमध्ये घरामध्ये पोहोचत नाही, बाहेरच्या बाहेरच थांबवलं जातं. ओके, वी हॅव लर्न अबाउट द फ्यूज वायर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड, ते आधीच झालेलं आहे आपलं. आता दिस इज द पार्ट, तुम्हाला इथून ते इथपर्यंत जे काही डिस्कशन आहे ते जवळपास सगळंच इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर इथून ते इथपर्यंतही लिहूनच काढायचं. इवन जी काय बल्बची डायग्राम आहे बुकमध्ये ती पण तुम्ही काढणं गरजेचे. सो हा एक पार्ट झाला आपला. तर याच्यानंतर काय आपल्याला बघायचं आहे, तर इट्स एक्झाम्पल्स. जरा ते एक्झाम्पलकडे आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. ओके, इट्स ऑन द पेज नंबर 51च्या आसपास असेल, ठीक आहे, त्याच्यावरती असतील. आता आपण एक्झाम्पल्सकडे जाऊया. बघा एक्झाम्पलमध्ये एक्झॅक्टली काय काय दिलं आहे तुम्हाला, डेटा काय दिलेला आहे, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या आपण सगळेच्या सगळे बघून घेऊया. ओके, बघा पहिले मी तुम्हाला किती एक्झाम्पल आहे मी एकदा ते शो करतो. पेज नंबर कितीवरती आहे, 50वरती. बघा हे 2 एक्झाम्पल्स आपल्याला ॲक्च्युअलमध्ये बघायचे आहेत, ठीक आहे. तर ह्या 2 एक्झाम्पल्समध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगतो की टोटल आपल्याला 4 एक्झाम्पल बघायचे बरं का. टोटल 4 एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे राहतील, पण त्यातले पहिले 2 जे आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ते जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि अजून त्यानंतर पण 2 एक्झाम्पल आहे बघा हे, ठीक आहे. ओके, आणि लास्ट वन जर ते बघितलं तर इतक्यात आपण जे मागं बघितलं की 1 किलोवॅट आर किती असतं, तर ते त्याच्यावरती डिपेंड आहे शेवटचं 4th वन. ओके, सो आता आपण जाऊया एक्झाम्पलकडे डिरेक्टली आणि पहिले एक्झाम्पल आपण बघू. First one, a 6 meter long wire made up of an alloy nichrome is shaped into the coil and given for the producing heat. It has the resistance of, चला डेटा पहिलं लिहायचा, हा डेटा एक एक टर्म लिहित जायचे. ओहम्स, 22 ओहम्स रेजिस्टन्स आहे त्याचा. ओके, कॅन वी गेट मोर हीट इफ वायर इज कट इंटू हाफ इट्स ओरिजिनल लेंथ and the shape into the coil. For getting energy, the two ends of the wire are connected with the source of the potential difference. Potential difference किती दिलेला आहे तुम्हाला, 220 वोल्ट, ठीक आहे, हे दिलेलं. आता त्यांचा क्वेश्चन बघा काय तिथे. सगळ्यात पहिले तुम्हाला ते म्हणतायत की क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इन शॉर्ट ते म्हणतायत की पॉवर आपल्याला किती भेटेल जर हाफ केलं, कॉइलची लेंथ हाफ केली, तर पॉवर आपल्याला तेवढीच भेटेल का जास्त भेटेल का किती भेटेल. बघा चला आपण पहिले बघूया, त्यातली एक कंडिशन बघू. कॉइल ऑफ फुल लेंथ, ठीक आहे,
पॉवर म्हणजे काय, पॉवरचे 3 फॉर्म्युले बघितले, कोणते कोणते बघितले होते रे, व्ही इंटू आय, आय स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर याच्यामध्ये दिलेलं काय काय ते बघायचं आहे तुम्हाला. बघा इथे, सॉरी मी इथं पी लिहिला का, हिअर इट शुड बी व्ही. ओके, पोटेन्शियल दिलं आहे तुम्हाला, दिलेलं काय व्ही दिलेला आहे आणि आर दिला आहे, म्हणजे पॉवरचा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, मग आता पुढे बघा, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्ही किती दिला आहे 220, त्याचा स्क्वेअर अपॉन आर 22, 220 इंटू 220 अपॉन 22. Therefore P is equal to 22 ने डिवाइड केलं, इथं 21 वन जा 20, इथं 10, 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर पॉवर किती भेटणार 2200 वॅट. पॉवरचं युनिट वॅट आपलं नेहमीप्रमाणे. ठीक आहे, सेकंड केस बघू. कॉईल इज हाफ, कॉईलला हाफ केलं आपण. ठीक आहे, ऑब्विसली पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन R1 म्हणतो सध्या. हे बघा, तुम्ही सांगा कंडक्टर जेवढा आहे त्याच्या हाफ केला आहे. कंडक्टर जेवढा होता तेव्हा रेझिस्टन्स 22, हाफ केल्यावरती रेझिस्टन्स त्याच्या हाफ होणार. मी रेझिस्टन्स इथं लिहितो 11. किती लिहिणार आहे मग, 22 होता तर इथं रेझिस्टन्स किती आला 11. वरती हा काय 220चा स्क्वेअर. ठीक आहे, तर याला काय लिहिणार आपण 220 इंटू 220 अपॉन 11. 11नी समजा डिवाइड केलं याला, 11 2 इथं 0. ठीक आहे, मग पॉवर जर बघितली तर इट विल बी लाईक 4400 वॅट या केससाठी. ठीक आहे, एवढी पॉवर भेटणार. सो बघा नंतर बघा, कॅन वी गेट मोर हीट इफ वी वायर कट इन टू द ओरिजिनल लेंथ ऑर शेप ऑफ द कॉइल. यस, वी गेट मोर पॉवर when it cuts into half. हाफमध्ये कट केल्यावर जास्त एनर्जी म्हणजे जास्त पॉवर आपल्याला भेटणार आहे, इक्वेशननुसार आपण लिहिलं. सो दिस इज द एक्झाम्पल. डेटा म्हणून पहिले काय काय दिलं आहे ते बघून घ्यायचं आणि लिहायचं. ठीक आहे, हा याचा पार्ट झाला. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय दिला आहे, क्वेश्चन आपल्याला रीड करायचा. बघा तुमच्या डोळ्यासमोर क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये दिलं आहे सेल इज कनेक्टेड टू द 9 ओहम रेझिस्टन्स, आणि पुढे तुम्हाला पोटेन्शियल एकदम स्ट्रेट फॉरवर्डच आहे जवळपास हा पण क्वेश्चन. बघा, सेल इज कनेक्टेड टू द 9 ओहम रेझिस्टन्स. चला डेटा बघूया, व्हॉट दे हॅव गिवन अस. रेझिस्टन्स इज इक्वल टू 9 ओहम. ओके, बिकॉज ऑफ विच हीट इज प्रोड्यूस्ड. हीट किती आहे, हीट म्हणजे ती एक एनर्जी बरं का, 400 जूल. ओके, पर सेकंड, जूल पर सेकंड. बघा जरी त्यांनी हीट आणि हे म्हटलंय, एक गोष्ट लक्षात घ्या, युनिटवरून काही गोष्टी ओळखायच्या असतात आपल्याला. हे बघा, जूल पर सेकंड म्हणजे वर्क डन पर युनिट टाईम, किंवा एनर्जी पर युनिट टाईम म्हणजे पॉवर असतं. काय असतं, पॉवर. आपण बघितलं ना पॉवरचा फॉर्म्युला काय, एनर्जी पर युनिट टाईम. त्यांनी जरी म्हणताना इथं म्हटलं असेल की विच हीट ऑफ 400 जूल, हीट तेवढी होती मान्य, पर सेकंड, पर सेकंड म्हणजे तुम्हाला पॉवर सांगितले. जूल पर सेकंड हे जे युनिट आहे 1 जूल पर सेकंड म्हणजेच 1 वॅट असतो बाळांनो, लक्षात घ्या. 1 जूल पर सेकंड म्हणजेच 1 वॅट, कारण हे जूल पर सेकंड ह्या फॉर्म्युलाशी डिरेक्टली रिलेटेड आहे. पॉवर म्हणजे एनर्जी अपॉन टाईम, एनर्जी जूल, टाईम सेकंड, 1 जूल पर सेकंड म्हणजेच 1 वॅट. ठीक आहे, म्हणजे इथं जरी आपण याला मी एच लिहिलं आहे आणि त्यांनी थोडंसं कन्फ्युजिंग वर्ड यूज केला असेल, बट इट मस्ट बी अ पॉवर. ते पॉवर असलं पाहिजे, 400 जूल पर सेकंड, दॅट इज त्याला म्हणूया वॅट. ठीक आहे, हे आलं पॉवर. नंतर ऑप्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेझिस्टन्स. पोटेन्शियल किती आहे इथे म्हणूया आपण ॲज पॉवर म्हणजे काय, व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, मी इथं थोडंसं हे करतो.
बघा लक्ष द्या, आपल्याला पोटेन्शियल विचारले व्ही स्क्वेअर बघूया. पॉवर इंटू आर. पॉवर मला सांगा किती आहे 400. आर किती आपला आर दिला आहे 9. हा काय व्ही स्क्वेअर. व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 400 इंटू 9. 400चा अंडर रूट 20, 9चा अंडर रूट 3, म्हणजे किती झाले टोटल 60 वोल्ट. हे झालं त्याचं पोटेन्शियल त्याच्या अक्रॉस. हे पोटेन्शियल 60 हवी म्हणजे वोल्ट. सो दिस इज द आन्सर. एकदम सिम्पल आहे, फक्त तुम्हाला डेटा नीट लिहिता आला पाहिजे. हे 20 इंटू 3 60, याचा अंडर रूट 20, याचा अंडर रूट 9चं 3. ठीक आहे, गिवन डेटानुसार लिहिला. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे नीट रीड करा. बघा थर्ड एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला विचारलं आहे की ॲन इलेक्ट्रिकल आयर्न युजेस अ पॉवर ऑफ 1100 वॅट. म्हणजे तुम्हाला पहिले एक पॉवर दिलेली, ठीक आहे, आणि नंतरची अजून एक पॉवर दिली, पण ती किती दिलेली पुढे युजेस 330 वॅट पॉवर. लोअर पॉवरला सेट केले. फाइंड आउट द इलेक्ट्रिकल करंट अँड द रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द टू सेटिंग. प्रत्येकाचं इलेक्ट्रिकल करंट किती राहील आणि त्याचा रेजिस्टन्स किती असणार आहे. ह्या टाईपच्या एक्झाम्पलला पण आपण थोडंसं इम्पॉर्टंट मार्क करूया. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे, काय काय टर्म्स आहेत, सगळ्या बघूयात. ठीक आहे, चला इथं मी लिहितो आन्सरकडे जाऊ. डेटा किंवा त्याला तुम्ही असं गिवन पण म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, डेटा काय काय दिलं आहे. ॲक्च्युअल पॉवर पहिले म्हणूया. P1 इज इक्वल टू 100 वॅट आणि त्याला सेट केलं आहे फक्त किती 330 वॅटला. ओके, नंतर पुढे आपल्याला त्यांनी पोटेन्शियल दिलं आहे व्होल्टेज जे एकच असणार आहे 220 वोल्ट. म्हणजे हे बघा लक्षात घ्या, आयन आहे. इस्त्री आपल्या घरामध्ये इस्त्री करतो ना कपड्यांची आपण, ती त्याला कधी कधी जास्त पॉवर जास्त हिट पाहिजे असेल तर कमी हिट पाहिजे असेल तर त्याचा नॉब फिरवतो, कमी हिटिंगवर आणतो. ठीक आहे, म्हणजे त्याला जास्त पॉवर कमी पॉवर देता येते, पण पोटेन्शियल तिथं मात्र सेमच आहे. एकच इस्त्री ना, त्याला पोटेन्शियल सेमच दिला जाईल 220 वोल्ट. मग तुम्हाला त्याच्याबद्दल विचारलं काय आहे की त्याच्याबद्दलसाठी प्रत्येक याच्यासाठी करंट किती राहील आणि प्रत्येक याच्यासाठी त्याचा रेजिस्टन्स किती राहील. करंट किती राहील आणि रेजिस्टन्स किती राहील. चला आपण एक एक टर्म घेऊया. पॉवर आणि रेजिस्टन्समध्ये काय आहे किंवा व्ही आणि याच्यामध्ये काय काय टर्म्स आहेत, एक एक टर्म आपण बघायला घेऊ. पॉवर तुम्हाला 2 कंडिशन दिलेल्या आहेत आणि व्होल्टेज एकच दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे व्ही आणि आयमध्ये डायरेक्ट, हे बघा व्ही आय आणि पीमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. आपण डायरेक्ट लिहूया, त्याच्यामध्ये जास्त काही करण्यासारखं वेगळं नाही आहे. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. आता व्ही तर सेम आहे, हा 1 येईल. मग I1 इज इक्वल टू P1 अपॉन व्ही. P1 1100 अपॉन व्हीची व्हॅल्यू किती आहे 220. ठीक आहे, एक 0 कॅन्सल करू, 11नीच डिवाइड करू पहिले. 11 1 इथं 0, 11 2 2ने डिवाइड केलं बघा. I1 इज इक्वल टू काय होणार 5. सगळे हे SI युनिट आहे, मग करंटचं पण SI युनिट भेटणार, दॅट इज ॲम्पियर. I1 भेटला. सिमिलरली मी इथं डायरेक्ट लिहितो, सिमिलरली तुम्ही डायरेक्ट I2चा आहे बघा. I1 P1 अपॉन व्ही, मी इथं लिहितो P2 अपॉन व्ही. सेकंड केससाठी हे किती आहे 330 अपॉन व्होल्टेज किती आहे असं आहे. 0 0 गेला, 11ने डिवाइड केलं 3, 11ने डिवाइड केलं इथं 2 आलं. ठीक आहे, 3/2 म्हणजे किती 1.5 ॲम्पियर. ठीक आहे, ओके, हा एक पार्ट. त्याच्यानंतर बघा पुढे काय, कारण रेजिस्टन्स बघू. आपल्याकडे बघा सिम्पल व्ही आणि व्ही ए आय आर निघतो ना, ॲज व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हा ओम्स लॉचा फॉर्म्युला किंवा पी वरून पण काढू शकतो. मला सांगा व्ही स्क्वेअर अपॉन आर. पीचा पण व्ही आणि आर सोबत पण रिलेशन आहे. जसं पीचं व्ही आणि आय सोबत आहे तसं पीचं व्ही आणि आर सोबत पण आहे. त्याच्यावरून पण R1 आणि R2 आपण काढू शकतो, पण त्यापेक्षा हा सिम्पल फॉर्म्युला आहे अजून. ठीक आहे, मग इथं लिहितो I1 R1. ठीक आहे, आपल्याला R1 पाहिजे. R1 इज इक्वल टू व्ही अपॉन I1. व्हीची व्हॅल्यू किती आहे 220 आणि I1ची व्हॅल्यू किती आहे 5. 5ने डिवाइड केलं 4, 5 4 20, परत 2 5 4 20,
44 ओहम R1ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे जर याला हा R1 निघाला, त्याच्यानंतर तसाच अल्सो मी डायरेक्ट लिहितो आता हा R1चा V/I1, तसा मग R2साठी काय येईल V/I2. V किती आपला नेहमीप्रमाणे 220 आणि हा 1.5. मी काय करतो, पॉईंटने डिवाइड नाही करता येत ना, 10ने मल्टिप्लाय करतो वरती, 10ने मल्टिप्लाय करतो खालती. 10ने वरती मल्टिप्लाय केलं, 0 पुढे हा शिफ्ट झाला पुढे, आणि 15ने जर डिवाइड केलं तर यू विल गेट 146 ओहम. ओहम त्याचं युनिट लिहायला विसरू नका. युनिट लिहिलं नाही तर हाफ मार्क कट होतात, लक्षात ठेवा. युनिट आपल्याला पाहिजे. याला डायरेक्टली डिवाइड होत नव्हता 1.5ने, एक डिजिट इकडे सरकवलं याला पॉईंटला, 15 झाला तर वरती 0 वाढवावं लागेल. दॅट इज 10ने वरती आणि खाली मल्टिप्लाय केलं आहे आपण. सो फॉर्म्युला सरळ सरळ अप्लाय करत गेलो आणि आपण आन्सर काढलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता लास्ट एक्झाम्पल बघायचं आहे, 4th वन, आणि मग आपला हा पार्ट संपतो आहे. ओके. तर बघा लास्ट एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय दिलेलं आहे तिथं तुम्ही रीड करू शकता. अँड इलेक्ट्रिकल टंगस्टन बल्ब, एक बल्ब आहे कनेक्टेड टू द होम सर्किट, सर्किटला कनेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 220 वोल्ट दिलेलं आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे 220 वोल्ट. करंट स्विच ऑन केल्यावर करंट त्यातनं 0.45 चालला आहे. तर त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की बघा व्हॉट मस्ट बी द पॉवर इन वॅटेज. पॉवर पी इज इक्वल टू V इंटू I. व्ही तर दिला आहे, आय दिलेला आहे, त्याचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन होईल. ओके. आणि पुढे त्यांनी अजून एक विचारलं आहे, 10 आवर्ससाठी जर त्याला ठेवलं, 10 आवर्ससाठी, तर त्याच्यावरती किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार युनिट्समध्ये. ठीक आहे. चला आता बघूया आपण थोडंसं युनिट्सचा पार्ट आहे, तर हाऊ मनी इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम्ड इन युनिट्स. बघूया आपण काय. याला आता सगळ्यात पहिले डेटाच्या भाषेमध्ये लिहूया. याला डेटामध्ये पोटेन्शियल इज गिवन 220 वोल्ट एम्पियर. करंट I इज गिवन 0.45 एम्पियर. ठीक आहे. त्यानंतर इट इज केप्ट फॉर द 10 आवर्स. टाईम दिला आहे पण तो टाईम आता नाही लागत आहे सध्याला, पण आपण लिहून ठेवू 10 आवर्स. हाऊ मेनी युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम्ड. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी आपण लिहूया, इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड, किती कन्झ्युम होणार आहे इलेक्ट्रिसिटी ते पुढे बघू. पहिले पॉवर विचारलं आहे ना त्यांनी, अजून त्यांनी विचारलेलं जे आहे ना पॉवरसुद्धा विचारलं आहे तुम्हाला, तर ते पॉवरचं लिहून घेऊ वाटलं असतं आपण. P इज इक्वल टू हाऊ मच. आता बघा ॲज आपण लिहूया पॉवर इज इक्वल टू V इंटू I. V 220 आणि हा किती दिलेला आहे 0.45. दॅट इज मल्टिप्लिकेशन केलं तर दॅट विल बी 99 वॅट. पॉवर 99 वॅट आपल्याला भेटले. पॉवर किती आली 99 वॅट. ओके. आता त्याच्यानंतर काय, हे झालं पॉवर. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम म्हणजे काय बघा. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण कसं लिहितो, एनर्जी. ते एक प्रकारे इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड म्हणजे आपण म्हणूया एनर्जी, इलेक्ट्रिसिटीची एनर्जी. आता एनर्जी म्हणजे काय करतो रे आपण, पॉवर इंटू टाईमचा फॉर्म्युला आपण बघितलं आहे ना. पॉवर म्हणजे स्वतः एनर्जी अपॉन टाईम, एकदम सुरुवातीला लिहिला होता. मग एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. ठीक आहे. आता बघा पॉवर किती आपली इथे पॉवर जर बघितलं किती आहे, विच इज इक्वल टू, मी सरळ देतो, इथे जरा जागा कमी पडू शकते पुढे म्हणून तुम्ही खाली लिहायचं आहे, इंटू टाईम किती दिला आहे 10 आवर्स. आवर्समध्येच ठेवतो सर, का बरं, टाईम तर सेकंडमध्ये लिहितो ना. हो, पण इथं आवर्समध्ये ठेवायच्या मागं राहायचं नाही. पहिले आपण याला लिहितो मी बघा 990 वॅट आर, आणि हे वॅट आहे, पॉवर वॅटमध्ये, टाईम आरमध्ये. हे बघा इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड आपण नेहमी काढतो किलो वॅट आर. कशामध्ये काढतो, किलो वॅट KWH. दॅट इज युनिट. इलेक्ट्रिसिटीच्या भाषेत ते काय राहतं, हाऊ मेनी युनिट्स म्हटलं आहे बघा इथे, युनिट्स. युनिट म्हणजे किलो वॅट आरमध्ये काढायचं आहे. बघा एक सिम्पल कॅल्क्युलेशन सांगतो. किलो वॅट 2 वॅट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 1000
आणि वॅट टू किलोवॅट करायचं असेल डिवाइड बाय 1000. हे बघ इकडून इकडे जाताना मल्टिप्लाय करतो किलोवॅट टू वॅट. तर वॅट टू किलोवॅट करायचं असेल तर डिवाइड बाय 1000. समजा मी याला 1000ने डिवाइड केलं तर 3 डिजिट लेफ्टला येणार. दॅट विल बी 0.99 किलोवॅट आर असं लिहितो. दॅट इज युनिट. दिस इज द आन्सर. इथं लिहिलं आहे मी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड किती असेल 0.99 किलोवॅट आर युनिट इतकी असणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द पार्ट. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आपण सगळे एक्झाम्पल पण बघितलेत, याचा थेरॉटिकल पार्ट पण बघितला, सगळ्याच्या सगळं आपण इथे बघितलं आहे. ठीक आहे. सो हे बघा, हे फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल. हे एक्झाम्पल लिहायचे तुम्हाला आजच्या लेक्चरला, प्लस जे थेरॉटिकली मी बुकमधून एक्सप्लेन केले आणि त्यातल्या काही गोष्टी मार्क करून दिल्या, हेडिंग टाकून तेही लिहायचं आहे आधी आणि त्यानंतर प्रॉब्लेम्सला चालू करायचं आहे. सो आजचा पार्ट इथं झाला आहे आपला. पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, बाय.